5 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपाच्या शपथविधीला विरोध म्हणून सोलापूर शहरातील भाजप सोडून सर्व पक्षांनी EVM मशीन विरोधात आंदोलन केले. EVM हटाओ! EVM हटाओ! देश बचाओ! EVM हटाओ! देश बचाओ! भारताची लोकशाही जिवंत असली पाहिजे. भारताची लोकशाही जिवंत असली पाहिजे. EVM हटाओ! देश बचाओ! EVM हटाओ! देश बचाओ! धन्यवाद सरकारचा. देश बचाओ! देश बचाओ! नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश शिटगणे, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष व तसंच आज सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर EVM हटाओ कृती समितीच्या माध्यमातून EVMच्या विरोधात EVM मशीन बंद झाली पाहिजे आणि भविष्यात बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका झाले पाहिजे या मागणीला घेऊन जनता आणि सर्व संघटन व सगळ्या पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपाचं निषेध आंदोलन इथं चालू आहे. तर सर्व पक्षाचं किंवा EVM हटाओ कृती समितीचं म्हणणं असं आहे की EVM मशीननुसार इलेक्शन बंद झाले पाहिजे आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे. सर, हे EVM मशीन हे काँग्रेस पक्षानेच आणलेलं आहे अगोदर. मग अगोदर काँग्रेस पक्षाने आणून सुद्धा मग आज काँग्रेस विरोध का करताय? ह्याच्या मागचं कारण काय? 2004 आणि 2009ला काँग्रेस पक्षाने EVM मशीनमध्ये घोटाळा केल्यानंतर ते घोटाळा करून सरकार बनवल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी साहेब जे आहेत, हे BJPचे खासदार होते, त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आली की 2004 आणि 2009ला काँग्रेसनी EVM मशीनमध्ये घोटाळा करून निवडून आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस असं निकाल दिलं 8 ऑक्टोबर 2013ला फक्त EVM मशीननुसार फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस जजमेंट दिलं. तर सर्वप्रथम काँग्रेसनीच ती मशीन आणलेली आहे आणि विशेष करून त्यावेळेस ती सत्तेमध्ये होती. आज काँग्रेस विरोधात म्हणजे विरोधी पक्ष म्हणून बी नाही आहे, तर का? कारण की ते सत्तेत बी नाही आणि विरोधी पक्ष नाही आहे म्हणून त्याचा विरोध होत आहे. त्यावेळेस बहुजन मुक्ती पार्टीचा काय रोल होता? त्यावेळेस बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून व तसंच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की त्यावेळेस जे 8 ऑक्टोबर 2013चं जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की फक्त EVM मशीननुसार फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन होऊ शकत नाही. तर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की त्यासोबत VVPATची मशीन जे आपण मतदान केल्यानंतर जी चिठ्ठी निघते त्याला VVPAT मशीन म्हणतात, ती मशीन 100% सगळ्या बूथवर किंवा सगळीकडं पूर्ण भारतभरमध्ये लागू झाली पाहिजे किंवा EVM मशीनसोबत लावलं पाहिजे. ह्या मागणीला त्यावेळेस म्हणजे इलेक्शन कमिशनने 2019ला लागू केलं नव्हतं. त्यामुळं माननीय वामन मेश्राम साहेबांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नावाची केस दाखल करण्यात आली, पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्यावेळेस मेश्राम साहेबांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलं की EVM मशीननुसार EVM मशीनसोबत VVPAT मशीनची जी चिठ्ठ्या मोजण्याची जी मशीन आहे ती लावली पाहिजे म्हणून ती मेश्राम साहेबांच्या केसमध्ये ती जिंकल्यानंतर VVPAT मशीन लावण्यात आलं. त्यानंतरनी जे 100% मशीनसोबत जे VVPATचे जे 100% लावण्यात आलेले आहेत मशीन, ती VVPAT पण मशीन मोजली पाहिजे आणि EVM मशीन पण मोजली, तेव्हा घोटाळा पकडला जाऊ शकतं.
जोपर्यंत जर 5% जर EVM व्हीव्हीपॅट मशीन जर मोजत असो तर त्यामध्ये घोटाळा पकडला जाणार नाही, कारण की एक कॉन्स्पिरसीचा मोठा एक षडयंत्राचा भाग आहे. म्हणजे तुमचं म्हणणं काय की भाजप शिवसेना काँग्रेसने जेव्हा EVM मशीन आणली तेव्हा भाजप ग बसलं आणि भाजपचं व्हायला तो काँग्रेस ग बसला. या दोघांचं साथ आहे, दोघांचं सहमतीनुसार हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. काँग्रेस आणि BJP हे दोघं मिळून, तुम्ही 10 वर्ष आम्ही 10 वर्ष, हे त्यानुसार यांची सत्ता भोगायचं काम चालू आहे. विशेष करून यांचं दोघांचं आत्मसहमती आहे. यांचा उद्देश असा आहे की 2च राष्ट्रीय पक्ष राहिले पाहिजे, एक काँग्रेस आणि दुसरं BJP. मला काय म्हणायचं आहे बाबा, काँग्रेस आज पूर्ण देशभर जे भाजप विरोधी पक्ष आहेत ते आज देशभर आंदोलनं करत आहेत EVMच्या विरोधात. मग लोकसभेच्या अगोदर काही निवडणूक आयोगाला, सर्व भाजप विरोधी लोकांनी काय निवडणूक आयोगाला पत्र दिलं नाही की बाबा जोपर्यंत EVM हटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका म्हणून. त्याच्याबद्दल आपलं मत काय? त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं, त्यांना असं वाटत असेल की सत्ता आमची बसेल किंवा जनसमूह आमच्या बाजूने आहे, असं जनतेचा आधार म्हणून त्यांना असं वाटत असेल की आम्ही मशीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होणार नाही. पण त्यांना मोठ्या प्रमाणात मशीनमध्ये घोटाळा करून हरवण्यात आलं आणि BJP सरकार सत्तेमध्ये आलं. मग आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल तुमच्या कृती समितीचं? कृती समितीचं आम्ही निश्चित सगळ्यांची बैठक झाल्यानंतर आम्ही ते ठरवू पुढचं जे काय मार्ग आहे.